नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल. तर आता इव्हिनिंगचं टायमिंग झालेलं आहे आणि आज येणार आहेत फौजी. तर मी आज लवकर स्वयंपाक केलेले आहेत. तर स्वयंपाकामध्ये आहे ना, आज छान असं त्यांच्या आवडीचा रस बनवला, घरून आणलेला आहे ना आंब्याचा रस बनवला आहे, चपाती, त्याचबरोबर भजी, पापडी असा मेन्यू असणार आहे. तर सगळा पूर्ण कंप्लीट स्वयंपाक झाला ना की नंतर तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर आलेले होते आता इथं फौजी आणि त्यांचं चाललं होतं शूज काढायचं. ईशू हर्षूला एवढा आनंद झाला की बाहेर त्यांना भेटायला गेले होते आणि दादा गेले होते त्यांना आणायला मेट्रो स्टेशनला. त्याच्यानंतर मग आहे ना ईशू दाखवत होती त्यांना जे नकली पाल आणली होती ना त्यांनी मार्केटमधून, तर ती आणि हर्षू त्यांच्या अंगावर टाकत होता. चांगची आल्याच मस्ती चालली होती आणि असे हर्षू खाली असं दाखवत होता त्यांना. तर तुम्हाला काय काय स्वयंपाक केला आहे ते दाखवते मी आधी. फ्रीजमधलं काढलं आहे मी आता, मस्त असं रस केलेला आहे. ह्याच्यामध्ये बॉब्या वगैरे तळलेल्या आहेत, चपाती आणि कुरवडी, पापडी वगैरे आहे. सुकी बटाट्याची भाजी केलेली आहे आणि इथं पकोडे केलेले आहेत. तर मस्त असं स्वयंपाक पण झालेला आहे माझा तयार आणि आता झालेले आहेत फौजी. तर आता मी पहिल्यांदा दिवाबत्ती करून घेते कारण अंधार व्हायला लागलेला आहे. तर दिवाबत्ती आधी करून घेते आणि नंतर मग बोलते तुमचे. हां, कसं गेलं ट्रेनिंग? लयच खराब झाले. 15 दिवसामध्ये आले जातात. त्याच्यानंतर फ्रेश झाले, त्याच्यानंतर आंबा खायला दिलाय मी कट करून. ईशू, हर्ष आणि दादा येतात मिठाई आणायला गेलेलेत. आता जेवणासाठी ताटं करून घेते मी. ते गेलेले मिठाई आणण्यासाठी. आता मी आंबा दिलता त्यांना खायला घरचा एक आणलेला कट करून. तर मस्त असे ना सगळ्यांसाठी असे ताटं केलेले आहेत मी. तर इथं भजी म्हणजे पापडी वगैरे आहे, कुरवडी, इथं भजी आहे, तिथं टोमॅटो चटणी, बटाट्याची सुकी भाजी आहे, रस आहे आणि चपाती. तर आता सगळे जेवण करून घेतो आम्ही. तर आम्ही इथं तर जेवायला बसलो होतो सगळे आणि मी कसं झालं त्यांना विचारलं. छान झाला होता स्वयंपाक. तर या महिन्यामध्ये ना धोंड्याच्या महिन्यामध्ये सगळ्यांना जेवण करतात लेक जावायला, त्याचबरोबर भाची सगळ्यांसाठी. तर म्हणलं आता आलेच दादा तर त्यांच्यासाठी मग छान असं जेवण वगैरे बनवलं आणि आता जाताना आहे ना मग कपडे वगैरे घ्यायचे आहेत. तर एक दिवशी मग जाऊ, भाऊजींना सुट्टी भेटेल त्या दिवशी, टाईम भेटेल त्या दिवशी घेऊन कपडे पण घेता येतील दादांना म्हटलं. तर छान असा आजचा दिवस गेला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.